तर या रोडवर द्यायचा मी डिसाईड केला याला गाडी. पासून तो एक नाही होत काही. मी 2 मिनिटांसाठी भिवून गेलो कारण की ते आहे ट्रक उभा आणि मागे येऊन हे बघा कंटिन्यू गाड्या सुरू आहे. तर कसं काय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी आदित्य भालेराव. आता मी डिसाईड केला आहे की प्राचीला ड्रायव्हिंग शिकून द्यावं, म्हणजे 4 व्हीलर ड्रायव्हिंग शिकून द्यावं. तर त्यासाठी आज प्राचीचा आहे फर्स्ट डे. मी तिला आजपासनं 4 व्हीलर कशी ड्राईव्ह करायची, काय करायचं सगळं शिकवणार आहोत. तर चला जाऊया. पण मला त्याच्यासाठी कोणत्या अशा वेगळ्या, म्हणजे जिथे खाली जागा राहील, म्हणजे ट्रॅफिक नाही राहणार अशा ठिकाणीच न्यावं लागेल, नाहीतर कोणाला पण जाऊन गाडी ठोकून देईल. गाडीचा इन्शुरन्स आहे पण हिचं नाही आहे, माझं पण नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला कमी ट्रॅफिकवाल्या जागेवर जावं लागेल. तर चला गाडी काढतो मी. पहिले घरून निघायच्या वेळेस मी चालवणार गाडी, मग तिकडे त्यावाल्या प्लेसवर जाऊन तिच्या हाती देऊ आणि बघू ही आज पहिल्या दिवशी किती गाडी शिकते, हिला काय काय येते काय काय नाही. तर चला. नुसती टाइमपास करत येत राहते. हमना गाडीचं काढू दे. गाईज, तर आता आम्ही निघालो आहोत. आता ते प्लेसवर जाऊ, बघू आज मला किती ड्रायव्हिंग येते. माझा फर्स्ट दिवस आहे. याच्या पहिले मी कधीच नाही चालवली, तर आज बघू काय होते. तर गाईज आपण आलो आहो या रोडवर जिथे ट्रॅफिक खूप कमी असते. तर प्राचीच्या हातात गाडी देऊ आपण इथनं. किती लोक आहे. तू अशी भिशील तर कशी चालवशील गाडी? त्या रोडवर नाही राहत लोक काही. त्या रोडवर नाही राहत. नाही तेच शिकू. किती ट्रॅफिक आहे तिथे. नाही आहे ना का ट्रॅफिक. तर गाईज फायनली आपण हिला बसवलं आहे ड्रायव्हिंग सीटवर. तर बघ, इकडे आहे क्लच, मधात आहे ब्रेक आणि साईडला आहे एकदम तिकडे एक्सिलेटर. दिसला का? फील होत आहे ना. आणि हा काय आहे? ब्रेक. हा काय आहे? नाही ब्रेक नाही आहे, गिअर आहे. गिअर ठोक. आणि हे काय आहे? उचलाचा. काय कोणाला उचलायचं? क्रेन? नाही. माहित नाही. हा हँड ब्रेक आहे. हा तेच मी सांगणारच होती. जेव्हा पण आपण गाडी थांबवतो तर हा हँड ब्रेक लावून ठेवला की गाडी चढावर आली तर उतरत नाही, मागे नाही जात किंवा समोर नाही जात. ठीक आहे. तर आता तू काय करशील? पहिले क्लच दाबशील, पहिले ब्रेक दाब, पहिले ब्रेक दाब. ठीक आहे. आता हा हँड ब्रेक काढ. दाबायचं, त्याला हे बटन आहे ना, थांब, जास्त ताकद नाही लागत. हे बटन दाब आणि वर उचल. बटन दाबून वर उचल. पहिले वर उचल, बटन दाब. हे बघ, ब्रेक दाबलाय. आता क्लच दाब. क्लच दाब. दाबला. आता गिअर कशा टाकशील बघ. आता हे बघ, हे जे आहे हे न्यूट्रल आहे. ठीक आहे. आणि इकडे दाबून पहिला, इकडे दाबून पहिला, इकडे माझ्याकडे दाबून पहिला आणि माझ्याकडे दाबून खाली, म्हणजे दुसरा. आणि हा दुसरा दाबलाय, क्लच दाबून ठेव. हा दुसरा आहे. थर्ड वर आणायचा तुला, हलकं सोडून द्यायचं. न्यूट्रलवर ते सरळ टाकायचं, म्हणजे थर्ड. हा फोर्थ. हा अजून सोडला, हा फिफ्थ. आणि हा सिक्स्थ. सोडला, न्यूट्रल झाला. आता फर्स्ट टाक. मागे आणून नाही करायचं, न्यूट्रल कर. झाला न्यूट्रल. आता फर्स्ट टाक. त्याच लाईनीत इकडे कर. हां टाक पहिला. आता हळूहळू क्लच सोड. ब्रेक सोड पहिले. आता हळूहळू क्लच सोड. जाऊ दे, एकदम हळूहळू जाऊ दे. चल जाऊ दे. व्हेरी गुड. आपल्या साईडनीच राहू दे गाडी. हो दे, एक्सिलेटर दे.
त्या मिररमध्ये बघत राहायचं मागे कोणी येत आहे का तर. ठीक आहे. एकदम नको स्पीडने चालू आणि भिवू नको, नॉर्मल राहा. चल, एकदम एक्सिलेटर नको देऊ, नॉर्मल चल. मी हे नाही क्लच सोडलं नाही. क्लच सोडून दे ना पूर्ण, एक्सिलेटर दे हळूहळू. चल, आता आपल्याला सेकंड गिअर टाकायचा आहे. क्लच दाब, पहिले क्लच दाब, एक्सिलेटर सोड, क्लच दाब. आता सेकंड गिअर, हा सेकंड. क्लच सोड पटकन. आता एक्सिलेटर दे. चल, चल जाऊ दे. व्हेरी गुड. मागून कोणी येते का बघत राहायचं. आता इथे ब्रेकर आला, हलकासा ब्रेक मार. एक्सिलेटर सोड, हलकासा ब्रेक मार. हा, सोडून दे ब्रेक. आता एक्सिलेटर दे. समजलं काय करायचं? एकदम गाडी थांबवायची नाही ब्रेक दाबून, हळूहळू जाऊ दे. आता सायकलवाले हलकेशी तिकडे घे. हा, सरळ कर. आता जाऊ दे. मागून कोणी येते का ते चेक करत राहायचं. ठीक आहे. जेव्हा आपल्याला गाडी या साईडला करायची, अगर समोर कोणी आलं आपल्याला गाडी या साईडला करायची, तर पहिले मागे कोणी आहे का म्हणून चेक करायचं. ठीक आहे. आता आपल्या समोर कोणी आहे नाही, तर मागे कोणी आहे म्हणून चेक करायची गरज नाही आहे. तर काय मी बरोबर शिकवता का गाडी? मला ड्रायव्हिंग शिकवता येत नाही आणि मला पण कोणी शिकवलेलं नाही आहे. मी ड्रायव्हरचं बघून शिकलेलो आहो, त्यामुळे मला शिकवता येणार नाही. तरी माझ्याकडनं जेवढा प्रयत्न होत आहे मी तेवढा करत आहो. हिला शिकवण्यामागे माझा इकडे दाब. हां, हिला शिकवण्यामागे माझा एकच रिझन आहे की जर हिला कुठे जायचं राहिलं आणि मी जर फ्री नाही राहिलो, मी जर कामात बिझी राहिलो, तर ही गाडी काढून जाऊ शकली पाहिजे, एकटी पण आणि घरच्यांसोबत पण. हळूहळू चल. जेव्हा पण म्हणेल मी स्पीड कमी कर, ब्रेक मार, तर एक्सिलेटरवर पाय सोडून द्यायचा, क्लचवर आणायचा पाय आणि ब्रेक दाबायचा हळूहळू. जेव्हा आपल्याला गाडी जागेवर थांबवायची आहे तेव्हाच जो ब्रेक पूर्ण दाबायचा, नाहीतर अर्धा दाबून हळू करायची स्पीड. ठीक आहे काय? चल जाऊ दे. व्हेरी गुड. पहिल्याच दिवशी चांगली गाडी चालवत आहे प्राची. आता हा स्पीड कमी करायची आहे, तर एक्सिलेटर सोडून दे, आपोआप स्पीड कमी होईल. ब्रेक सोड. हां, व्हेरी गुड. खूप चांगली स्पीड कंट्रोल केली आहे तू. आता एक्सिलेटर दे हळूहळू. व्हेरी गुड. हॉर्न दे, तो समोर येईल गाडीच्या. हां, झालं. चल जाऊ दे. असं वाटत आहे इकडे क्रिकेट सुरू आहे आणि मी कॉमेंट्री करून राहिलो आहे. हळू पासून तो एक नाही होत काही. अरे तुझी चुकी नव्हती, त्याची चुकी होती ना. तुला नाही म्हणतो मी काही, तो एकदम गाडी समोर आला ना. आता आज पहिला दिवस आहे, तर ही फक्त सेकंड गिअरवर शिकवून देऊ आपण हिला. नंतर हळूहळू आपण थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं जाऊ. RPM बघू द्या किती आहे. ठीक आहे, एवढा RPM. मागून गाडी येत आहे. हॉर्न दिला त्यांनी तर मिररमध्ये बघायचं. आता सरळ बघ, गाडी येत आहे आपल्या लेफ्ट साईडनी गाडी आहे. मागून गाडी येत आहे का? हां, जाऊ दे. आता हा लेफ्ट साईडनं राईट साईडने पलटत आहे, इकडे घे. व्हेरी गुड. आता घे तिकडे घे. हां, घे तिकडे घे. सरळ कर सरळ. व्हेरी गुड. अशा गॅप मारायच्या. ठीक आहे. जर आपल्याला थांबायचं नाही आहे तर, जर तुझ्याजवळ वेळ आहे, गाडी कंट्रोल करता येते, थांबून द्यायची, मग निघायचं. तू सीट बेल्ट घाल पहिले. एक सीट बेल्ट लावलाय तुझा, तू घाल. अरे मी सीट बेल्ट लावीन, मला इकडे मूव्ह नाही करता येणार म्हणून मी सीट बेल्ट नाही लावलाय. समोर खूप खड्ड्याचा रोड आहे, तर तिथे तुला स्पीड कशी कंट्रोल करायची ते शिकता येईल. ठीक आहे. आता इथे आपल्याला स्पीड कमी करायची आहे. आता एक्सिलेटर दे. स्पीड कमी झाली आहे, हळूहळू एक्सिलेटर द्यायचं. दे एक्सिलेटर दे अजून दे. एक्सिलेटर दे. क्लच दिला तू. ओके सॉरी. तू क्लच सोडला, तू क्लच दाबला होता, एक्सिलेटर नाही दाबला होता. ठीक आहे, मला क्लच ना एक्सिलेटर मध्ये बहुत कन्फ्यूज होते. आता गाडी गाडी मागे येईल. तू बरं क्लच दाबला. ब्रेक मारून ठेव. ठीक आहे. आता चाबी दे. खूप चांगला जागा भेटली आपल्याला. इथे उतार आहे, गाडी आपोआप मागे जाऊ शकते, तर हिला चांगली जागा मिळाली आहे. आता हळूहळू ब्रेक सोड, हळूहळू क्लच सोड. मागून गाड्या येत आहे. आता गिअर शिफ्ट करता येणार.
हां आता गाड्या गेल्या. आता एक काम कर, एक्सिलेटर सोड, क्लच दाब. एक्सिलेटर सोडू. हां क्लच दाब आणि गिअर शिफ्ट कर. सेकंड गिअर लागला, क्लच सोड, एक्सिलेटर दाब. कसं वाटत आहे तुला चांगलं. गाडी चालवताना? बहुत भारी वाटत आहे. माझा ड्रीम आहे कार शिकणं. हळूहळू चल. ऑफ माय ड्रीम. जास्त दचकेच्या जागेवर आपण गाडी हळू चालवली पाहिजे. त्याचं रिझन सांगू. गाडीमध्ये असतं सस्पेन्शन. जर तुम्ही दचक्यावरून अगर गाडी जर चालवली स्पीडने, आता गाडी इकडे घे, आता सरळ कर. हां गाडी आपल्या रोडच्या खाली पण न उतरवायची आहे. ठीक आहे. दचक्यावरून जर गाडी स्पीडने चालवली तर सस्पेन्शनमध्ये प्रॉब्लेम येतो आणि सस्पेन्शन बनवायला पैसे खूप लागते. ठीक आहे. तर आपल्याला आपल्या गाडीची पण काळजी करायची आहे आणि आपल्या खिशात जे पैसे आहेत त्याची पण काळजी करायची आहे. ठीक आहे. आज फर्स्ट टाइम गाडी चालवत आहे गाईज ही, आणि खूप दूरपर्यंत चालवून राहिली आहे गाडी. आणि मधात थोडी गाडी बंद पाडली होती तिने, क्लच आणि एक्सिलेटरमध्ये थोडंसं कन्फ्यूज झाली होती. पण ठीक आहे, फर्स्ट टाइम आहे तर तेवढं चालेल. तिला जर गिअर शिफ्ट आणि क्लच आणि ब्रेक आणि एक्सिलेटरमध्ये जर सगळं समजायला लागलं तर हे कंट्रोलिंग स्टेअरिंग कंट्रोल तर तिला समजूनच जाईल. फक्त हे गोष्टी ज्या आहे ज्याच्याने गाडी बंद पडू शकते, ज्याच्याने गाडी कंट्रोल करावं लागते, जर त्या गोष्टी जर ही शिकली तर बाकी स्टेअरिंग तर इझीच आहे. मेन आहे गाडी कंट्रोल करणं. आता हे लोक येतात तर काय करू? काय नाही, ते लोक साईडने जातील. सरळ चल. नाही आहे ट्रक अंगावर, टेन्शन नको घेऊ. हॉर्न दे त्यांना. अजून दे. गाडी स्पीड कमी कर, हळूहळू स्पीड कमी कर. ब्रेक मार, सोडून दे ब्रेक, स्पीड कमी कर. चल. छोटासा रोड आहे हा आणि लोक मधामधात येऊन राहिले आहे. इथे मला थोडी भीती वाटून राहिलेली आहे. तरी बघू, आपण जिथपर्यंत जाईल गाडी तिथपर्यंत घेऊन जाऊ. आता आपण आउटर रिंग रोडवर निघणार आहोत. रिंग रोडवर कशाला? आउटर रिंग रोड मोठा हायवे. नाही नाही नाही, का बरं? प्लीज नाही. हे बघा गाईज, समोर आहे आउटर रिंग रोड. ए भाई, हे बघा वरून ट्रक्स चाललेले नाही आहे. नाही नाही नाही. का करायचं आहे? का आता लेफ्ट साईडने दाब, तिथं गाडी थांबून देशील. कुठं? लेफ्ट साईडला. माझं लेफ्टला. हां कर, लेफ्ट साईडला घे. हळूहळू घे, हळूहळू. आता इथे बघ, क्लच दाब पण ब्रेक दाब. ब्रेक दाब, ब्रेक दाब, दाब ब्रेक. व्हेरी गुड. तू क्लच नाही दाबला, नाही दाबला ना क्लच, म्हणून गाडी बंद पडली. तुला नेहमी म्हटलं जेव्हा पण ब्रेक दाबायचा आहे क्लच दाबून देत जा. नाही, फाटली. असं नाही राहत ना. ठीक आहे. आता हे इथे खाली रोड आहे म्हणून जर समोर एकदम कोणी अचानक आलं असतं आणि तू ब्रेक मारला असता बिना क्लच दाबल्याने, एक तर आपल्या क्लच प्लेटवर पण प्रॉब्लेम येते, इंजिनवर, आणि तू एकदम गाडी बंद पाडल्यामुळे मागून अगर कोणी येऊन राहिला आपल्या हिशोबाने तो आपल्याला मागून ठोकू शकतो ना. समोर तर तू वाचून जाशील पण मागून तर ठोकतील ना. तुला मी किती वेळा म्हटलं की जेव्हा पण तू ब्रेक मारते हां तेव्हा क्लच दाबून देत जा. दुसऱ्या हायवेवर टाकतो मी आउटर रिंग रोडवर, तर तिथे बघू. तर गाईज आता मी आपल्या हातात घेत आहो गाडी, कारण की तुला रिवर्स वगैरे येणार नाही. एकाच दिवशी एवढं समजवलं तर ही होऊन जाईल कन्फ्यूज. हे बघ रिवर्स कसा टाकायचा. हे आहे ना, हे दिसतंय, याला असं वर दाबायचं, इकडे घेऊन झाला रिवर्स सुरू. कशाला ड्रायव्हिंग स्कूल? मी शिकून राहिलो आहे ना. एवढी तर चालवली तू गाडी. कसली भीती? तर गाईज हा आहे आउटर रिंग रोड. तर काय म्हणता, द्यायला पाहिजे हिच्या हातात गाडी की नाही द्यायला पाहिजे? तुझी काय इच्छा आहे? इथे चालू शकशील तू गाडी? मागे कोणी येते का? हायवे तरी नाही, हायवे मध्ये नाही. अरे बघ, तू त्या रोडवर खूप सारे ट्रॅफिक असताना पण चालवली. या रोडवर फक्त ट्रक्स चालतात. ते ट्रक साडे तिकडे चालतात. अरे तर ट्रक्स ओव्हरटेक करून निघून जाईल. तू हळूहळू चालवशील गाडी तर. काय पण ट्रकची मला भीती वाटते.
चालू ना, जिथे भीती वाटली तिथे मी बसून ना. ठोकायला नाही पाहिजे ट्रकने. असं कसं कोणी ठोकेल? चालायचं आपल्या गाडीवर नाही का मागे एल लिहून टाकू. लर्निंग. ठीक आहे. तर या रोडवर द्यायचा मी डिसाईड केला. याला गाडी या ड्रायव्हिंग सीटवर या आणि बसा इथे. जान दो. अभी गियर शिफ्ट करो सेकंड पे. क्लच दबा के एक्सीलेटर छोड़ के. एक्सीलेटर छोड़ो, क्लच दबाओ और गियर शिफ्ट करो. चलो जान दो. क्लच छोड़ो धीरे धीरे. हाँ नहीं, क्लच पूरा छोड़ दो एक साथ. गाड़ी रनिंग में है, चलता है. रनिंग जेव्हा रनिंग मध्ये राहते ना गाडी तेव्हा एकदम सोडून द्यायचं. जेव्हा गिअर शिफ्ट झाल्यावर. आता थर्ड गिअर टाक. नाही थर्डवर नाही करू. एक्सीलेटर क्लच सोडला. चल जाऊ दे. तर गाईज फायनली ही थर्ड गिअरवर आलेली आहे. आजच मी विचार केला होता की उद्या घेऊन जाईल, पण आजच आलेली आहे. मागून ट्रक येत आहेत. जाऊ दे हळूहळू. मी आहो, टेन्शन नको घेऊ. जाऊ दे हळूहळू, जाऊ दे. तू काळजी नको करू त्याची, मी आहोत. जाऊ दे हळूहळू. घे रोडवर घे. एकदम पण नाही, हळूहळू घ्यायची. हां अशी घ्यायची रोडवर. एकदम परफेक्ट. जाऊ दे आता हळूहळू. तर गाईज आज पहिल्यांदा ही हायवेवर आणि इथे ही फर्स्ट टाइम. आज तिचा पहिला दिवस आहे गाडी शिकण्याचा आणि पहिल्यांदा ती गाडी इथे चालवत आहे. तुम्हाला खोटं वाटेल पण मी खरं बोलतो. ही आज पहिल्यांदा गाडी शिकत आहे आणि पहिल्यांदा हायवेवर गाडी चालवून राहिलेली आहे. बघ, हायवेवर ज्याला ओव्हरटेक करायचं आहे ते ओव्हरटेक करून जाईल. तुला त्याचं टेन्शन नाही आहे. तू आपल्या स्पीडने हळूहळू चालव गाडी. ओव्हरटेक करणं नंतर शिकवेल मी तुला. आता फक्त तू गाडी चालवणं शिक. कसं वाटतं तुला हायवेवर गाडी चालवणं? मजा येत आहे. आता भाजीचं बी घ्यायला जायचं राहील ना, पण गाडीच काढायची. हो का? पहिले ही माझ्या जागेवर, मी आता जिथे बसलो तिथे बसून राहायची आणि मी इथे. आता तुला इथे, तू इथे बसली आहे आणि मी इथे बसला. तुला कसं वाटत आहे? भारी वाटत आहे, जाम भारी वाटत आहे. चौथा गिअर टाकणं शिकवलं असतं गाईज, पण जाऊ द्या. तू गाडी तिकडे नको नेऊ. गाडी आज हे बघ, हे व्हाईट वाली पट्टी दिसतं, ही वाली. बस याला चिपकून चालतो. थांब. ब्रेक मार. क्लच दाब. हळूहळू ब्रेक मार. हळूहळू ब्रेक मार. हळूहळू. व्हेरी गुड. शाबाश. आता मी चालू. मी 2 मिनिटांसाठी भिवून गेलो कारण की ते आहे ट्रक उभा आणि मागे येऊन हे बघा कंटिन्यू गाड्या सुरू आहे. म्हटलं तर ही काय करते काय नाही, पण गाडी चांगली कंट्रोल केली, बढिया केली. आता मी चालवतो. आता रिस्क नाही घेणार आणि आता इथनं थेट घरी जाऊ. तर काही कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा पहिला ड्रायव्हिंग स्कूलचा व्लॉग? तर जर आवडला असेल तुम्हाला आमचा आजचा व्लॉग तर व्हिडिओला लाईक करा आणि काही हिच्याबद्दल बोलायचं असेल तर कमेंट करा. आणि माझ्या ड्रायव्हिंग जे मी शिकवत आहोत त्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तरी कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन येते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, कारण आमचे जे नवीन व्लॉग्स येतील ते आपल्याला नोटिफिकेशनद्वारे माहीत पडेल आणि तुम्ही सगळ्यात पहिले आमचा व्लॉग बघू शकाल. तर गाईज भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.